हिंदुस्तान की आवाज में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपका दोस्त मोहम्मद मुकीम शेख। आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। चेंबूर के स्थानिक उम्मीदवार दीपक निकालजे के प्रचार सभा में भीड़ उमड़ पड़ी। मुंबई का उपनगर चेंबूर से हिंदुस्तान की आवाज के लिए वरिष्ठ पत्रकार कपिलदेव खरवार की रिपोर्ट। जैसा हो हमारा नेता कैसा हो, दीपक भाऊ जैसा हो, दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कौन आला रे, कौन आला, अरे चेंबूरचा आवाज आला, कौन आला रे, कौन आला, अरे चेंबूरचा आवाज आला। आईला बोलवा ना। सोळा जागा की पत्रकारानंतर बघा आपण सभेची सुरुवात करण्यापूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेस मी या ठिकाणी विनंती करतो। आंबेडकरी चळवळीचा वारसा घेऊन दीपक भाऊ निकालजे ते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा असा हा एकमेव नेता आज चेंबूर मधून आपलं उमेदवारी अर्ज दीपक भाऊ यांची निशाणी ही ऑटो रिक्षा आहे आणि ही ऑटो रिक्षा आपल्याला विधानसभेत पाठवायची आहे। चेंबूर मधील तमाम मतदार बंधू आणि भगिनींची एकच इच्छा आहे, इस बार दीपक भाऊ निकालजे आमदार। आता करू नका तुम्ही कुणाची प्रतीक्षा, आता करू नका तुम्ही कुणाची प्रतीक्षा, निवडून आणा ऑटो रिक्षा। लक्षात ठेवा, ऑटो रिक्षा निशाणी समोरील बटन दाबून दीपक भाऊ निकालजे यांना प्रचंड मताने विजय करा। दीपक भाऊंना सर्व थरातून पाठिंबा मिळत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन ऑल इंडिया पॅन्थर सेना, आमच्या मुस्लिम समाजाच्या जी जमात संघटना आहे मेनकाइंड वेलफेअर फेडरेशन, त्याचबरोबर अनेक संघटनांनी दीपक भाऊंना पाठिंबा दिलेला आहे। एवढ्या सर्व संघटनांचा पाठिंबा असताना, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्या सोबत असताना तर आपण का मागे राहायचं? तर ह्या येणाऱ्या 20 तारखेला आपण दीपक भाऊ निकालजे यांना बहुमताने विजय करा। त्यांची निशाणे ऑटो रिक्षा, ऑटो रिक्षा एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो। म्हणून व्यक्त करतो। सर्व महामानवांना त्रिफल अभिवादन। आज आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जे उपस्थित आहात ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय दीपक भाऊ निकालजे यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहोत। दीपक भाऊ निकालजे बद्दल मी तुम्हाला 2 शब्दांमध्ये सांगायचे। दीपक भाऊ निकालजे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपलं सर्व आयुष्य फक्त आणि फक्त या निळ्या झेंड्याखाली त्यांनी घातलेलं आहे। आज त्यांच्याकडे मालमत्ता संपत्ती सर्व असता सुद्धा त्यांना आंबेडकर चळवळीमधील जे आपले गोरगरीब जनता आहे त्या जनतेला न्याय देण्यासाठी, हक्क देण्यासाठी आज दीपक भाऊ निकालजे हे सर्वसामान्य आंबेडकर चळवळीमध्ये आज काम करत आहे। ना त्यांनी पक्ष बदलला, ना त्यांनी झेंडा बदलला। आज एक चांगलं व्यक्तिमत्व मधून आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचं खंबीर नेतृत्व म्हणून या ठिकाणी दीपक भाऊ निकालजे
त्यांना सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. कारण की त्यांना माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जर रिपब्लिकन पक्षाचा झेंडा, निळा झेंडा हा जर विधानसभेमध्ये तुम्हाला फडकवायचा असेल, त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दीपक भाऊ निकाळेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आज PL लोखंडे मग या ठिकाणी आपण ही सभा आयोजित केलेली आहे. खरंच मला सांगूशी वाटते की या ठिकाणचे आपले माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय हंडोरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकर भवन उभारावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना प्रयत्न हे सुद्धा आलं. आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आंबेडकर भवन आहे. परंतु काही जातीवादी जे पक्ष आहेत त्यांची विचारसरणी आहे, ती विचारसरणीमध्ये या ठिकाणचे 10 वर्षाचे आमदार प्रकाश पातळकर यांनी स्वस्तिक चेंबर नावाच्या चेंबूर